नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत सोलापूरची कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी। अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची। जेव्हा केव्हा तुमच्या तोंडाला चव नसेल ना, तर अशा वेळेस तुम्ही ही चटणी बनवून बघा। खूप छान अशी टेस्ट लागते, जशी विकत मिळते ना तशा प्रकारे ही चटणीची टेस्ट लागते। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। परफेक्ट शेंगदाणा चटणी बनवायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघणं आवश्यक आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सोलापूरची कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी आपले रेग्युलरचे शेंगदाणे असतात, म्हणजे जे आपण घरात वापरतो ना तेच शेंगदाणे घेतलेले आहेत। इथं मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तिखट आणि रंगासाठी दोन्ही पण आहे। जिरे घेतलेले 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे थोडा। लसूण घालायचं नसेल तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपल्याला मंद आचेवर जे शेंगदाणे भाजून घ्यायचे असतात। फुल गॅस करू नका। फुल गॅस केलं तर काय होतं, एकदम शेंगदाणे काळपट असे होतात आणि एक कडवट असे लागतात। त्याच्यामुळे शेंगदाणे भाजताना आपल्याला घाई गडबड करायची नाही। मंद आचेवर आपल्याला खरपूस असे शेंगदाण्याची साल फुटेपर्यंत असे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे असतात। तर चला मी असे शेंगदाणे मंद आचेवर छान असे खरपूस भाजून घेते। इथं मी मंद आचेवर जे शेंगदाणे आहेत तर भाजून घेतलेले आहेत। तर बघू शकता वरची जी साल असते ना ते अशा प्रकारे जरा थोडीशी निघलेली आहे। याचा अर्थ की आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत। जास्त मी काळपट असे भाजले नाहीत, खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच सेम कढईमध्ये मी जिरे घातलेलं आहे। तर जिरं पण भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून छान अशा आपल्या चटणीला टेस्ट येते। तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि फक्त आपल्याला हे जिरे आहे ते गरम कढईमध्येच हे जिरे गरम करून घ्यायचे आहेत। तर चला जिरे पण आपले गरम झालेले आहेत, ते आता काढून घेऊया। आता इथं मी हे शेंगदाणे आहे ते थंड करण्यासाठी ठेवत आहे, तर थंड करून आपल्याला घ्यायचे आहेत। आता इथं जवळजवळ हे शेंगदाणे आहे ते छान असे थंड झालेले आहेत। आता इथं आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। तर ही एक टिप महत्त्वाची आहे, साल काढणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आपल्या चटणीचा कलर आहे एकदम काळपट असा होतो। तर इथं अशी सगळ्या संपूर्ण शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे। शेंगदाणे खरपूस भाजले म्हणजे काय होतं, त्याची पटकनाची साल निघते। त्याच्यामुळे खरपूस भाजणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपले शेंगदाणे साल हे पटकन निघते। तर बघू शकता अशा प्रकारे एक 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 शेंगदाण्याचं असं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। तर चला आता हे शेंगदाण्याचे संपूर्ण असेच हाताने चोळून मी साल काढून घेते। इथं मी संपूर्ण शेंगदाण्याची आहे ना ती साल काढून घेतलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे जे फोलपाट असतात ना ते बाजूला केलेले आहेत आणि छान असे आपले शेंगदाणे एका बाजूला घ्यायचे आहेत। आता इथं आपल्याला हे शेंगदाणे आहेत ना बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथं तुम्ही खलबत्त्यात सुद्धा हे शेंगदाणे बारीक करू शकता। आता इथं मी 2 स्टेपमध्ये हे शेंगदाणे बारीक करून घेत आहे। तर ह्याच्यातच आता मी जिरे घालत आहे। आता थोडं आणि नंतर थोडं असं करून आपल्याला निम्म साहित्य असं घालून घ्यायचं आहे। आता ह्याच्यातच मी जो लसूण घेतला होता ना तर तो पण घालत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा घाला, नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल। आता ह्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ आहे ते घालत आहे आणि ह्याच्यामध्ये जी मिरची पावडर घेतली होती ना तर ती पण घालायची आहे। तर इथं आपल्याला तिखट मिरची पावडर वापरायची नाही, कारण शेंगदाणा चटणी ही तिखट नसते। आता ह्याच्यात आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे काय होतं की संपूर्ण शेंगदाण्याला आहे ना चटणी मीठ वगैरे व्यवस्थित लागतं। त्याच्यामुळे खालीवर असं करून हलवून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला आता मिक्सरला प्लस मोडवर फिरवून घ्यायचं आहे। तर सलग फिरवायचं नाही, प्लस मोडवर फिरवून घेतल्या म्हणजे काय होतं, छान अशी आपली जाडसर अशी चटणी तयार होते, चिकट अशी तयार होते। तर जर का तुम्ही सोलापूरची चटणी खाल्ली असेल तर तुम्हाला माहितीच असेल की कशी असते, एकदम कुरकुरीत असे असते। तर इथं मी आता अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच मी तेल घालत आहे। तर तुम्हाला माहितीच आहे की शेंगदाणा जराशी तेलकट अशी असते चटणी, तर त्याच्यामुळे ह्याच्यात मी तेल घालून घेतलेलं आहे। आता परत आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे। तेल घातल्याच्या नंतर मी छान असं फिरवून घेतलेलं आहे। तर मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। तर आता एका प्लेटमध्ये ही मी चटणी काढून घेते आणि परत एकदा आपल्याला चमच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठीच आपण आधी काय केलं होतं की त्याच्यामध्येच मीठ वगैरे घातल्यामुळं संपूर्ण चटणीला व्यवस्थित असं लागतं। आता ह्याच्यात मी संपूर्ण ह्या ताटामध्ये ही चटणी आहे ते काढून घेतलेली आहे। तर बघू शकता मस्त अशी जाडसर अशी ही चटणी तयार झालेली आहे। जास्त पण बारीक अशी कुटू नका, दाताखाली असं जरा थोडीशी कुरकुरीत अशी लागते। त्याच्यामुळे आपल्याला जाडसर असे त्याचे शेंगदाणे आहेत ना तर ठेवायचे आहे, जास्त पण असा बारीक कूट करू नका त्याचा। तर बघू शकता इथं व्यवस्थित अशी मस्त मी शेंगदाणा चटणी आहे ना छान अशी तयार करून घेतलेली आहे।
इथं आपली झटपट अशी सोलापूरची स्पेशल चटणी शेंगदाण्याची कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि शेजारीच बेल आयकॉन बटन असतं ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. तर बघू शकता मस्त अशी आपली ही चटणी आहे ती तयार झालेली आहे. एकदम अशी मूठ वगैरे वळली ना तर एकदम असं मुटका होत आहे. अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे. टेस्टला तर अप्रतिम लागते चटणी. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे ही चटणी बनवून बघा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.